मान्य आहे. अशा एक एक कलम एक एक वचन बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर त्या महिलांना कळलं की अरे हे तर आमच्यासाठी आहे, आम्ही काय विरोध करतो. बाबासाहेबांनी म्हटलं तुमचा नवरा, मी तुम्हाला सांगितलं की जर हे कोड बिलाला विरोध नाही केला तर मी दुसरं लग्न करेन, म्हणून तुम्ही आलात की नाही. ते म्हटल्या हो. मग मी या कलमामध्ये सांगितलेलं आहे, या हिंदू कोड बिलामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की पत्नीच्या मान्यतेशिवाय तुम्हाला दुसरं लग्नच करता येणार. त्यामुळे इतक्या हर्षित झाल्या त्या महिला, इतक्या आनंदित झाल्या की हे तर सगळं आमच्यासाठीच आहे, सगळं आमच्या लाभाच्या गोष्टी, त्यामुळे आम्ही काय विरोध करावा या गोष्टी. मला मुद्दा म्हणून हा हिंदू कोड बिलाचा मुद्दा तुम्हाला सांगावीशी वाटतो की महिलांनी कुणी बघा पुरुषांनी काय करावं याच्यापेक्षाही महिलांनी बाबासाहेबांना, ते कुठल्याही जाती धर्माची असेल कुठल्याही पंथाची असेल, त्यांनी बाबासाहेबांना मांडलंच पाहिजे. कारण कसं आहे की या महिला जी आहे ही ब्राह्मण नाही, हिंदू नाही, ही महिला म्हणून एक जात म्हणून जी प्रस्थापितांनी व्यवस्थेत निर्माण केली, तिला मनुष्याचा दर्जा दिला नव्हता मनुस्मृती. कारण आजही तुम्ही मनुस्मृती किंवा तुलसीराम दास वाचला तर त्यात तेच सांगितलं, शूद्र, गवार आणि स्त्री ही नरकाचं द्वार आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे स्त्रीला त्या जनावरांच्या जवळ उभं केलेलं आहे आणि या स्त्रीला त्या जनावरांच्या कळपामधून बाहेर काढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे आजच्या स्त्रीला कळलं पाहिजे. कारण स्त्री कधीही ब्राह्मण नसते, कधी शूद्र नसते, कधीही हिंदू नाही, कुठल्याच जातीची नसते. ती एक व्यवस्था आहे, ती मानव आहे. ही वृत्ती जोपर्यंत महिलांमध्ये रुजू होत नाही की मला बाबासाहेबांनी बुद्धाच्या दम्मानी मनुष्य असल्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे की मी एक जीव आहे, तोपर्यंत तुम्ही या व्यवस्थेला विरोध केला पाहिजे. कारण ही व्यवस्था तुम्हाला व्रतवैकल्यामध्ये गुरफाटून टाकणारी आहे. सोमवाराला तुम्ही हे कर, मंगळवाराला ते हे कर, या सर्व व्यवस्थेमध्ये गुरफाटून टाकणारी आहे. ही व्यवस्थेला तुम्ही विरोध केला पाहिजे. कारण ही व्यवस्था तुम्हाला व्यक्ती म्हणून, मनुष्य म्हणून कधीही मान्यता देत नाही. त्यामुळे तुम्ही या सर्व कर्मकांडांना विरोध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे महिलांसाठी केलेलं कार्य आहे ते तुम्ही आत्मसात केलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बाबासाहेब का फक्त एससीचेच आहेत, आता एससी मधलं फक्त जो पूर्वीचा महार आजचा बौद्ध यांचेच बाबासाहेब राहिले नाही पाहिजे. इथला महार, त्यानंतर इथे माग आहेत, संभार आहेत, आदिवासी आहेत, अनेक जाती धर्माचे लोक आहेत. पण त्यातलं बाकीच्यांपेक्षा त्यांच्या महिलांनी तरी ते मान्य केलं पाहिजे. कारण महिला ही व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व मान्य करणारे या जगातील पहिला व्यक्ती म्हणजे गौतम बुद्ध, आणि त्यानंतर सरळ सम्राट अशोकानंतर ही मान्यता फक्त तुम्हाला आम्हाला दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण सम्राट अशोकाचा जो धम्म आहे, सम्राट अशोकाचा जे चक्रवर्ती सम्राट, आपण त्याला उगाच नाही म्हणत. आज तुम्ही जी व्यवस्था आता ताईंनी सांगितलं की ही घटना जी भारताची लिहिली गेली ती इकडच्या देशात मधनं उचलून गेली असं काही लोक म्हणतात. पण त्या मूर्खांना मी सांगू इच्छितो की बाबासाहेब घटना लिहित असताना जे फंडामेंटल राईट्स आहेत, घटनाच्या 12व्या कलमापासून तर घटनेच्या 35व्या कलमापर्यंत हे फंडामेंटल राईट्स जे आहेत ते सर्वच्या सर्व बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्या व्यवस्थेपासून घेतलेले आहेत. जे आज आपण नगरपालिका, नगर परिषदा किंवा ग्रामपंचायत किंवा राज्य शासन हे सगळं जी व्यवस्था आपण पाहतो ही सम्राट अशोकांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्याच्या काळात हे जिल्हाधिकारी होते, त्याच्या काळात हे आयुक्त होते. तर ही पूर्ण व्यवस्था सम्राट अशोकांनी निर्माण केलेली, ही व्यवस्था इंग्रजांनी भारताकडूनच घेतलेली आहे आणि पूर्ण आपल्याला लादलेली आहे. तेव्हा अनेक म्हणतात की आयुक्त ही संकल्पना इंग्रजांनी आणली, खोटं आहे. सम्राट अशोक वाचला तुम्हाला कळेल की ही व्यवस्था सर्व सम्राट अशोकांनी या देशामध्ये लागू केली. कारण अर्धा देश, अर्ध जग ज्याच्या आधिपत्याखाली होतं, कंबोडियापासून तर पूर्ण अफगाणिस्तान, पूर्ण भारत, ज्याला जम्मूद्वीप म्हणलं जायचं पूर्वी, हा पूर्ण जग, अर्ध जग हे सम्राट अशोकाच्या आधिपत्याखाली होतं. आणि जगातील एकही राजा असा नाही जे इतके वर्ष राज्य केले. 39 वर्ष या देशावरती राज्य करणारा जगातील इतिहासातील एकमेव राजा, एकमेव चक्रवर्ती सम्राट म्हणजे अशोक. आणि या अशोकाचं पूर्ण व्यवस्था जी राज्य चालवण्याची व्यवस्था ही बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्या व्यवस्थेतून घेतलेली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण ही व्यवस्था जी आहे ही बुद्धकालीन, बुद्धांनी सांगितल्या तत्वज्ञानावर आधारित ही व्यवस्था आहे. आणि आजच्या महिलांना हे कळलं पाहिजे की मला आनंद होईल की या देशामध्ये, या जगामध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी जर कोणी केली असेल
तर ती सम्राट अशोकाची पत्नी देवी विदिशाईने केलेली. तेव्हा सम्राट अशोकाला लढाईमध्ये त्रास झाला, त्याला पूर्ण चिरफाड झाली होती त्याच्या पोटाची. तेव्हा तिने तिचं पूर्ण शरीर पाडून त्यातलं सर्व रक्त बाहेर काढून ओपन